जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। आपण कोण आहोत? आपण म्हणजे शरीर मन की इतर कोणी आहोत? आपण कोण आहोत हे ओळखायला खरोखर माहीत आहे की आपण स्वतःचे स्वरूप ओळखतो याप्रमाणे आपण आहोत। स्वतःचे स्वरूप जाणणे खरे महत्त्वाचे का? स्वतःचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्खपणा आहे असा भ्रम वर्तमान समाजाने निर्माण केलेला आहे। आपण आपला बहुमूल्य काळ केवळ आपल्या वर्तमान शरीराचे पालन पोषण करण्यातच व्यर्थ घालवित आहोत। आपला वर्तमान भौतिक जीवनात काही पर्याय आहे। या वर्तमानात मानवी समाज आध्यात्मिकदृष्ट्या मृत होऊ नये या दृष्टीने कार्य करणे हेच श्रीकृष्ण भाव अमृत आंदोलनाचे उद्दिष्ट। वर्तमान काळातील अंध नेते मानवी समाजाचे दिशाभूल करीत आहेत, कारण त्यांना स्वतःला मानवी जीवनाचे वास्तविक ध्येय ज्ञात नाही। आत्मस्वरूप जाणून घेणे आणि भगवंताशी असणारा आपला शाश्वत संबंध पुनर्स्थापित करणे हेच मानवी जीवनाचे वास्तविक ध्येय आहे। हे आध्यात्मिक महत्त्वपूर्ण ध्येयाविषयी समाजाचे प्रबोधन करणे हाच उद्देश असायला हवा। भगवान श्रीकृष्णाशी असणाऱ्या आपल्या संबंधाची अनुभूती करून घेणे हेच वैदिक संस्कृतीनुसार मानवी जीवनाचे पूर्णत्व। आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व अधिकारी पुरुषाच्या मते भगवद्गीता म्हणजे अखिल वैदिक ज्ञानाचा आधार आणि भगवद्गीता असे सांगते की केवळ मनुष्य नव्हे तर अस्तित्वातील अखिल जीवन म्हणजे भगवंताचे अंश आहेत। ज्याप्रमाणे हात पाय कान डोळे इत्यादी सर्व अवयव शरीराची सेवा करण्याकरता आहेत, त्याचप्रमाणे आपण सर्व जीव भगवंताचे अंश असल्यामुळे भगवंताची सेवा करण्यास कर्तव्यबद्ध आहोत। वास्तविकपणे आपण आपले कुटुंब समाज इत्यादीची सतत सेवा करीत असतो। आपण या सर्वाची सेवा करीत नसलो तरी आपण कुत्रा मांजर इत्यादी पाळीव प्राण्याची तरी सेवा करीतच असतो। यावरून असे सिद्ध होतं की सेवा करणे हा आपला स्थायी भाव आहे। मात्र वर्तमान काळी आपण सेवा करूनही समाधान काही प्राप्त होत नाही, किंवा आपण ज्या मनुष्याची सेवा करीत असतो तोही समाधानी झालेलं दिसत नाही। भौतिक स्तरावर सेवा करणारा प्रत्येक मनुष्य वैफल्यग्रस्तच असतो, कारण त्याच्या सेवेत योग्य दिशा प्राप्त झालेली नसते। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर वृक्षाची सेवा करून इच्छुणाऱ्या मनुष्याने वृक्षाच्या मुळाशीच पाणी घातले पाहिजे। झाडाच्या शाखा पाने फुले फळे इत्यादींना पाणी घातल्याने झाडाच्या मुळीचं लाभ होत नाही। त्याचप्रमाणे पुरुषोत्तम भगवंताची सेवा केल्याने भगवंताचे सर्व अंश आपोआप संतुष्ट होतात। भगवंताची सेवा केल्याने समाज कुटुंब आपल्या देशाची आपोआप सेवा घडून येते आणि सर्व परोपकारी कार्य सिद्धीस जातात। भगवंताशी संबंधित असणारे आपलं स्वरूप स्थिती जाणून घेणे आणि त्यानुसार कार्य करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य असे कार्य करणाऱ्या मनुष्याचे जीवन यशस्वी होते। कधी कधी आपण परमेश्वर आहोत कोठे, किंवा मीच परमेश्वर आहे, किंवा परमेश्वरास मुळीच मानत नाही असे म्हणून भगवंताच्या अस्तित्वाला आव्हान आपण देत असतो। आव्हान देण्याची अशी प्रवृत्ती मुळीच सुखी समाधानी आनंददायी करूच शकत नाही। भगवंत अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक क्षणी आपण त्यांना पाहू शकतो। आपण भगवंतांना पाहणे नाकारल्यास ते आपल्यासमोर क्रूर मृत्यूच्या रूपाने उपस्थित होतात। आपण एखाद्या विशिष्ट रूपात त्याचे दर्शन घेणे नाकारले तर ते दुसऱ्या एखाद्या रूपामध्ये आपल्या समोर प्रकट होतो। भगवंताची विविध रूपे अस्तित्वात आहेत, कारण ते अखिल अस्तित्वाचे मूळ आहेत। एका अर्थाने पाहिल्यास आपण त्याच्या दृष्टिकोनापासून मुळीच दूर राहू शकत नाही। मित्रांनो, भगवंताशी एकरूप राहा। भगवंताशी असणारा शाश्वत संबंध जाणून घेणे हे आपले अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी भगवंताचे नामस्मरण करा
आपल्या वर्तमान मनुष्य देहातच मानवी जीवन प्रमुख प्राप्त करू शकतो. जीवित आत्म्याने नाना योनीतून देहांतर केल्यानंतर त्याला मानवी ध्येय प्राप्त होतो. हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे. या विशिष्ट मानवी देहातच भौतिक आवश्यकता इतर योजनेच्या तुलनेत अधिक सहजपणे प्राप्त करता येते. हुंट, डुक्कर, गाढव इत्यादी पशूच्या भौतिक आवश्यकताही आपल्या मनुष्याच्या आवश्यकताप्रमाणेच महत्त्वपूर्ण, पण भौतिक अवस्था पूर्ण करण्यासाठी आपण अधिक संघर्ष करावा लागतो. तर मनुष्याला भौतिक प्रकृतीद्वारे सुखकारक जीवनासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा अधिक सहजपणे पुरविले जातात. तर पशुपेक्षा मनुष्याला अधिक चांगल्या रीतीने जीवन जगण्याची सुविधा का दिली जाते? एखाद्या उच्च पदस्थ शासकीय अधिकाऱ्यास सुखकारक जीवन व्यतीत करण्याकरिता सर्वसामान्य कर्मचाऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ सुख सुविधा का दिल्या जातात? याचे उत्तर सोपे आहे. उच्च पदस्थ अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि महत्त्वाचे कार्य, कर्तव्य पार पाडायचे असते. त्याचप्रमाणे मनुष्य पशुपेक्षा श्रेष्ठ श्रेणीचे कर्तव्य पार पाडायचे असते. केवळ उदर भरणे हेच पशूचे एकमेव कर्तव्य. भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार पशुतुल्य आधुनिक मानवी समाजाचे उदर भरण्याच्या समस्या अधिकच जटिल केलेली आहेत. त्यामुळे त्यापासून सुधारलेल्या पशुतुल्य माणसाकडे जेव्हा आध्यात्मिक जीवनाविषयी चर्चा करतो तेव्हा आपण केवळ उदरनिर्वाहाकरिता कार्य करतो आणि भगवंताविषयी विचार करण्याची आम्हास काहीच आवश्यकता नाही असे त्याचे म्हणणे येते. असे लोक कष्ट करण्यासाठी उत्सुक असले तरी बेकारीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. निसर्ग नियमाने घालून दिलेल्या इतर अनेक अडचणी हे आहेतच. असे असूनही लोक हे उघडपणे भगवंताचे अस्तित्व मान्यच करण्याच्या आवश्यकतेचा निषेध करतात आणि आपल्याला कुत्रा-डुकराप्रमाणे कठोर परिश्रम करण्यासाठी नाही तर सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी हे मानवी शरीर देण्यात आलेले आहे हे विसरून जातात. त्यासाठी चांगले कर्म करा आणि कर्म करत राहून आपले आयुष्य आनंदाने नामस्मरणात घालवा. आजचा संदेश जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने आणखी प्रेरणा मिळते स्वामी संदेश बनवण्यासाठी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.